किती जांभळं आता काहीच नाही तर सुकलेत त्यानं. हे बघा जांभळं. पप्पा जांभळ खातात मला सोडून. तुझ्यासाठीच काढून आणते. स्वतः खायला लागली. बघा किती जांभळ. तर माहिती आमचा खोबरी आंबा कसा आहे. तर ह्या वर्षीचा सगळ्यात शेवटचा एकच आंबा. कुठं आहे हो? कुठं आहे हो? दिसत होता की का पाला फुटल्यामुळे हे झालं. हा नवीन पालवी फुटल्यामुळं. छोट पिल्लूच आहे की का राहू देता मग. लय मोठा होत आहे पण आज आम्ही त्याला काढणार आहे कारण आता सगळं आंब्या सीझन संपलंय. ते आंबा राहणार नाही. ते बी चांगला सांधीत जाऊन बसला मला खाऊ नका म्हणून. पण तुला खाणार. तुला कोण सोडणार नाही. वट्टेवरून एक आम्हाला गबळ पिरू दिसत होता. लाडू खाली बघ. चप्पल घातलं तरी बाव असते. कुठं तर दिसत होता. हा ती 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 उजव्या हाताचा. इकडे इकडं हे इथं इथं समोर तिथं ते का तिथं. हा ती पिवळट झालंय ना. हा तीच. आजचा रानमेवा जांभळं तर चालूच आहेत. तसंच आहे की मग लय होतं तेव्हा कुठं खाटलंय. जांभळं बघून तर जीव कसतर व्हायला लागलाय माझा. काय करतो लाडू? खोबलं पिरू बाहेर आहे तुझं. मम्मी 1 किलोभर काढ बाद झाली जांभळं. जांभळं खाली येते एकदम खाली आलेत. फोटो काढायचे. पुढे येऊ नको. आली पडली नुसतं जांभळं घेऊन काय करा. चलो कसं कसं लागते जांभूळ. म्याव म्याव. दादा तसं खोड्या नाही करायच्या. मी काय उठवा येणार नाही. उठव जा तुझा भाऊ आहे.
धार काढते धिंगाणा करू नको म्हणून तर ऐकत नाहीत. उठवलं दादाला. गुड बॉय. कुणाचं कुत्र आहे है ना. इकडं धार चालू आहे तिकडे. इकडे ये चल. ओहो काय झालं. हाय की आत्याला मदत करतोय धार काढायला. पाऊस आला पाऊस. आता ना 5:45 झाले तर आणि 6ला आमच्याकडे लाईट जाते आणि आता यायला लागलाय पाऊस. इतकं भारी वातावरण झालंय. दूध आणलं किचन मध्ये ठेवतोय. पुरे मोठे मोठे पावसाचे थेंब. त्याच्या खाली मनी मी ए ना पिल्ले कुठे सोडले काय माहिती. घरातून घेऊन गेले बाहेर पिल्ले दूध प्यायला इथे. इतकं मस्त झालं ना बापरे. ए तू खाली कशाला आला. पाऊस आलाय पाऊस. इतकं मस्त वातावरण झालंय ना झाडामध्ये तर इतकं छान वाटतंय आमच्या की बस. आणि आता 6 वाजलेत लाईट पण जाणार. नंदबाई वैरण टाकतायत. ए भिजू नका समो आजारी पडता. चल घरात. पोरं डायरेक्ट पावसात भिजायलाच लागले. इतकं त्यांना भारी वाटायला लागले पाऊस. हे आजारी पडल्याशिवाय ऐकणार नाहीत पोर आता. भिजू नका. तिघ भिजायला लागलेत आजारी पडायला. भिजू नको रे. भिजू नको पावसात. आजारी पडायचंय का. इतकं सुंदर वातावरण झालंय ना. ड्रोन असायला पाहिजे होता. ड्रोन ना तर इतकं सुंदर दिसलं असतं सगळं. हे आत्याच्या पदराखाली कसं लपलंय. मज्जा वाटते पोराला. अरे भिजू नका. आजारी पडल्याशिवाय राहत नाहीत आता. ही समर्थ आजारी पडतंय बर का. पण इतकं छान वाटायला. मी लिंबा झाल्या खाली थांबले. अरे आजारी पडते रे पिल्लू. लाईट गेली. संध्याकाळच्या जेवणात फक्त शेवायचा भात केलेला आहे. नीट खा ना. बाहेर इतकं गरजतंय आणि आता वाजलेलेत 7:30. फक्त 7:30. लाडू पण 7:30च म्हणतोय.